ज्यावेळेस बाहेर रखरखतं ऊन असतं त्यावेळेस मस्त थंड पाण्याने हातपाय धुतलं ना तर इतकं भारी वाटतं बघा. नुसतं पाण्याने धुतलं तरी किती स्वच्छ निघतं. तर हाय रामराम म्हटलं तरी काय हरकत नाही. काय बोलावं मला सुचत नाही आहे. तर हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांची लाडकी प्रियदर्शिनी. आता टिकली लावायला पाहिजे तरच मी तुम्हाला ओळखू येईन. तर मस्त अशी छान दुपार आहे. मस्त ऊन पडले, भरपूर ऊन पडले आणि खूप गरम होतं आहे. कंटिन्युअसली फॅनखाली बसावं लागतं आहे. तुमच्या इकडं कसं वातावरण आहे? असंच वातावरण आहे का? इतकं गरम होतं आहे की म्हणजे बोलण्याच्या पलीकडं गरम होतं आहे. आज मी व्लॉगिंगला स्टार्टअप केला आहे आणि सकाळी मी लाईव्ह सेशन घेतलं तर खूप सुंदर प्रतिसाद होता. छान वाटलं, बरं वाटलं आणि आत्ताच फ्रेश झाले म्हटलं तर तुम्हाला हे दाखवावं की ओरिजिनल चेहरा माणसाचा कसा असतो. कारण की भरपूर दिखाऊपणा करणारे भरपूर असतात. तर त्यांच्यामध्ये मी एक वेगळी आहे की मला नॅचरल गोष्टी जास्त आवडतात. तर भरपूर ऊन पडलं आहे आणि थंड एक ग्लास पाण्याचा घेणार आहे. आता बाकी काही प्यायची इच्छाच नाही उरलेली. कारण की मस्त आता काम करायचं आहे. दुपारची विश्रांती झाली, सकाळपासूनची कामं झाली, त्याच्यानंतर दुपारी विश्रांती घेतली. माही आली, कंटिन्युअसली डोरेमॉन बघत होती, पण मी मस्त झोपून घेतलं. छान एक अर्धा पाऊण तासाची झोप घेतली आणि माझ्यासोबत एक गोष्ट घडली, तीही मी तुमच्यासोबत लगेच शेअर करेन. पण त्याच्या अगोदर मी याच्या अगोदर प्रत्येकाला सांगितलं की ब्लॉगिंग करणार आहे आणि 1-2 ब्लॉग आले की मी म्हणजे ते सोडून द्यायचे. पण त्याची कारणंही तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मी थोडं ते तुम्हाला सांगते. तर जसं मी आता तुम्हाला बोलले की म्हणजे काय झालं होतं नेमकं, मी प्रत्येक वेळेला सांगायची की मी आता ब्लॉगिंग करणार आहे आणि नंतर ब्रेक घ्यायची. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे थोडंसं नेटचा इश्यू होताच आणि कुठेतरी समाधान नव्हतं की बाबा इतके दिवसापासून आपण करतोय तर त्याच्यापासून आपल्याला काहीच म्हणजे जर आपण कष्ट करतोय तर त्याचं फळच मिळत नाही आहे असं वाटायला लागलं. कुठेतरी नाराजी व्यक्त होत होती. तर त्यामुळे माझी इच्छा होत नव्हती. पण म्हटलं कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं. म्हणून मग मी पुन्हा आजपासून स्टार्टअप केलेला आहे आणि हा स्टार्टअप मात्र चांगलाच राहणार आहे. रोज आपले ब्लॉग्स येत राहणार आहेत. मी रोज तुमच्याशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्नही करणार आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये थोड्या काही गोष्टी, एक गोष्ट माझ्यासोबत घडली आहे तर तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. काय झालं होतं ते आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर तुमचेही प्रतिसाद, तुम्हालाही असे अनुभव आलेत का? कारण असेही अनुभव आपल्याला आले पाहिजे. तर हे अनुभव कसे आहेत, खूप काही शिकवून जातात की ऑनलाईनच्या जगामध्ये ह्याही गोष्टी घडतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे. 1-2 गोष्टी आहेत, एकच नाही तर बऱ्याच वेळा होतं. पण ह्या 2 दिवसामध्ये सतत झाल्यामुळं मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. मी दुपारी तुम्हाला म्हटले होते की मी तुम्हाला नक्की सांगेन की माझ्यासोबत काय घडलं होतं. तर ती घटना अशी होती की मी म्हणजे एक ॲप्स आहे त्याच्यावरनं काहीतरी वस्तू म्हणजे ड्रेस ऑर्डर केले होते आणि 4 ड्रेस ऑर्डर केले. त्याच्यातले 3 ड्रेस आले. 3 मधले 2 खराब निघाले. खराब म्हणजे इमेजमध्ये जो ड्रेस दाखवला जातो तो ड्रेस नाहीच आहे भलताच आणि दुसरा ड्रेस आला आहे. असं झालं आणि बघते तर त्या ज्या ॲप्समध्ये ना म्हणजे इमेज इतकी सुंदर दिली होती की बघता क्षणी आपल्याला कधी एकदा घेईल आणि भेटेल आपल्या हातात असं वाटतं. म्हणून मी ऑर्डर केला, पेमेंटही केलं आणि नंतर आल्यावरती बघते तर जमीन आसमानाचा फरक होता. अजिबात चांगल्या क्वालिटीचे कपडे नव्हते. ऑनलाईन भरपूर स्कॅम होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ड्रेसचा हा एक विषय झाला. ते ड्रेस काय रिटर्न झाले, त्यांनी पेमेंट केलं, थोडंसं डेबिट मारतात पण पेमेंट केलं. पण त्याच्यात दुसरी गोष्ट अशी घडली, मला सतत 4-5 दिवसापासून ना रोज मेसेज यायचे की डॉट अमाऊंट क्रेडिटेड, डॉट अमाऊंट क्रेडिटेड असं. आणि मी त्याची थोडीशी चौकशी केली
आणि नंतर मला असं कळलं की ते फेक मेसेज असतात. ते मेसेज तुम्ही ओपन करून बघितले तर तुमचं अकाउंट हॅक केलं जातं त्याच्या, आणि तुमच्या अकाउंटमधली जी काय अमाऊंट आहे ती म्हणजे काढून घेतात. त्यापेक्षा ते जे मेसेज ते ओपन करायच्या अगोदरच मी डिलीट मारले, कारण की बाहेरून इन्फॉर्मेशन कळल्यानंतर माणूस शेवटी जागा होतो. आणि मग मी डिलीट केल्यानंतर मग तेव्हा समाधान वाटलं, आता इथून पुढे बाबा असं फसणार नाही. एकदा असंच गेल्या वर्षी झालं होतं की मला कॉल आला की मॅडम तुमचे असे असे पैसे म्हणजे तुमच्या अकाउंटला असे असे पैसे आमच्याकडे थ्रू पाठवले गेलेले आहेत आणि ते तुम्ही आम्हाला रिटर्न करा बोलून. तर मी म्हटलं माझ्या अकाउंटला म्हणजे मेसेज आला मला, पण मी मग फोन ठेवला. परत एक अर्ध्या तासानं पुन्हा तोच फोन आला, पुन्हा तसंच. मग थर्ड टाईम मी थोडंसं विचार केला आणि मी त्यांना डायरेक्टली म्हटलं तुम्ही मला पैसे पाठवले नाही, मी सरळ पोलीस स्टेशनला जाईन. तर त्या व्यक्तीनं ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनचं नाव घेतलं तेव्हा ते मेसेज आपोआप माझ्या इनबॉक्समधले टेक्स्ट मेसेज आपोआप डिलीट झाले. म्हणजे किती टेक्नॉलॉजी पुढे गेले आणि ऑनलाईन स्कॅम भरपूर व्हायला लागलेत. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा. आणि आजपासून सुट्ट्या लागलेत. माही घरी होती, मी शॉर्ट व्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. माही दुपारी घरी आली आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ डोरेमॉन बघत होती. पण ह्या चिटुकल्या पिटुकल्यांचं टी व्हीवरचं इतकं आकर्षणही चांगलं नाही. मग ती माझी मुलगी असेल तरी ते चुकीचंच आहे. आणि मोबाईलचं हे आकर्षण चांगलं नाही, त्याचे साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळता येतात. आणि दुपारनंतर काय झालं, तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. मग माझं काम होतं, क्लासच्या 2 बॅच घेतल्या आणि आता कंटाळा आला होता म्हणून मस्त असा नाश्ता बनवला होता. तर त्याची ही क्लिप मी आपल्या व्लॉगमध्ये ॲड करणारच आहे. तर ती रेसिपी कशी वाटते आणि चहाही केलेला आहे तो कसा वाटतो ते मला सांगाच बरं का. अजून आपला व्लॉग कंटिन्यू राहणारच आहे. त्याच्यामध्ये आता संध्याकाळचं जेवण हे आपलं काय असेल, आज माझ्या लेकीला ज्या काहीतरी छान छान खायचं आहे आणि त्याच्यासाठी मी त्याची प्रिपरेशन केलेली आहे. तर मस्त असा मेनू बनवणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा. आपला छानसा व्लॉग आता येणारच आहे. तर आज मी बनवली आहे मस्त घट्ट यमी अशी पावभाजी. कुणाला कुणाला आवडते बघा. सगळे पदार्थ घातलेत आणि मस्त पावभाजी तयार झाली आहे. सोबत मस्त कांदा चिरलाय. आज फायनली माझ्या लेकीची फरमाईश मी पूर्ण केली. मस्त अशा पावभाजीचा बेत केला आणि तिला पहिल्यांदा खाऊ घातलं. तिने पोटभर खाल्लं आणि छान आराम करतीये. ते बघून मलाही बरं वाटते, कारण की कसं होतं आपल्या मुलांनी जर पूर्ण पोटभर खाल्लं तरच आईला बरं वाटतं. त्याचं कारण असं मी तिची इच्छा पूर्ण करण्याचं की हा गेला वीक होता, हा पूर्ण एक्झामचा टायमिंग होता आणि त्याच्यामध्ये महिने इतका अभ्यास केला होता की म्हणजे मोठी मुलं करणार नाही इतका ती अभ्यास करत होती. कंटिन्यू अभ्यासात असायची. आणि त्याच्यामुळं मग मी तिला प्रॉमिस केलं तू म्हणशील ते मी करेन आणि एक्झाम झालं तू अभ्यास करू नकोस. आज शाळेचा शेवटचा दिवस झाला. घरी आल्यानंतर तिने मला म्हटलं मम्मा मला आज पावभाजी बनवशील का. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मी संध्याकाळी पावभाजी आता बनवायचा बेत केला. मस्त पावभाजी बनवली आणि गरम गरम पावभाजी झाल्याबरोबर तिला गरम गरम खायला दिलं. तिनं खाल्ल्यानंतर तिचं पोट भरलं आणि मला तिचा रिप्लाय आला की मम्मा छान झाली. मग मला कुठेतरी बरं वाटलं की मी माझ्या मुलीची एवढी तरी इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी मुलगी स्कॉलर आहे, त्याच्यामुळं माझ्या इच्छा ती पूर्ण करते. तसं कारण माझ्या काही तिच्याकडनं अपेक्षा नसतात की फार, पण अभ्यासात चांगली राहावी हीच अपेक्षा. त्यामुळं ती चांगले अभ्यास छान करते, तिचे प्रयत्न आहेत. तर मग मी तिच्या इच्छा पूर्ण करणं हे माझं काम होतं. तर आजचा जो व्लॉग आहे ती आजची सुरुवात पण म्हणा आणि एक कमबॅक पण म्हणा तर धमाकेदार व्लॉग होता असं मला वाटते. कारण की नवीन वर्षामध्ये मी 2-3 व्लॉग केले होते. त्याच्यानंतर हा जो व्लॉग आहे तो थोडेसे गॅपनं आला. पण आता इथून पुढे रेग्युलर आपलं जे काय लाईफ आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच. मस्त संध्याकाळ झालेली आहे. गरम गरम जेवण करा. रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजायला आलेले आहेत. बरेच जण टी व्ही बघत असतील आणि छान जेवण करा. रात्रीची शांत झोप घ्या. थोडंसं गरमी कमी आहे आज, कारण की ढगाळ वातावरण आहे. निवांत झोपा आणि उद्या सकाळी नवीन सकाळसोबत नवीन सुरुवात करून मी तुमच्या भेटीला उद्या छानशा व्लॉग बरोबर येते. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय, गुड नाईट.